आजी महाराष्ट्र टाइम्सच्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे. हा, जय महाराष्ट्र. आज राज आणि उद्धव ठाकरे परत एकदा आले, महायुतीची घोषणा केली. एकंदरीत मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून तुम्ही फायर ब्रँड आजी म्हणून ओळखले जातात, शिवसेनेच्या पहिली प्रतिक्रिया काय सांगाल, तुमची भावना काय आहे? भावना म्हणजे असं पहिल्यापासून आमची इच्छा होती, दोन भाव एकत्र आलं तर बरं होईल. ते साहेबांनी बी जोर लावलं होतं आमच्या उद्धव साहेबांनी, आणि नंतर ते दोन भाव एकत्र आले. ते आनंदाची गोष्ट, आम्हाला बी बरं वाटलं सगळ्यांना, आणि जनतेला बी बरं वाटलं. शिवसेना ही मुंबईमध्ये पाहिजे. हा, पहिल्यापासून बाळासाहेबांपासून शिवसेना ही रुजलेली आहे मुंबईमध्ये, ती कोणाला तोडता येणार नाही. हा, भगवा हे आम्ही मुंबईमध्ये भडकूनच देणार. हा, ह्याचं काय कोण निंदे येऊ कोण येऊ तरी आम्ही शिवसैनिक अशी ऐकणार नाही. हा, ह्याच्या मागं आपला साहेबांनी दोन्ही भावांनी एकत्र होऊन कार्यक्रम हे करायचं, हे आमची इच्छा आहे. हा, महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर सध्या दोन्ही ठाकरे बंधू पुढे महायुतीचं आव्हान असणार आहे. हो, दोन्ही भावांचं महायुतीचा विजय असणारच, आणि दोन्ही भाऊ एकत्र आलं तर कोणाची भिशातच लागली नाही ना. हा, हे आम्हाला माहितीच आहे. दोन्ही भाऊ एकत्र आले तर कोणी कोला येऊन द्या, कोण येऊन द्या, तरी कोणाचं चालणार नाही तिथं. हा, शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदा महानगरपालिकेची निवडणूक होती आहे. हो, आज किती वर्ष झाली लांबवलेली आहे यांच्या पाय, निंद्या पाय. हा, निंद्याने सगळी वाटोला लावला मुंबईमध्ये. हा, महापौर आमचाच होणार आहे. हे मुंबईमध्ये महापौर शिवसेनेचाच होणार, हे आमचं वाक्यच आहे. आता निलेश राणे पण आजी मैदानात उतरलेले आहे. जिथं शिवसेनेचे उमेदवार असतील, मनसेचे उमेदवार असतील, त्या ठिकाणी निलेश राणे देखील जोर लावणार आहेत. तुमची काय प्रतिक्रिया आहे, तुमची काय भावना आहे की निलेश राणे यशस्वी कितपत होतील आणि ठाकरे बंधू कितपत यशस्वी? निलेश राणेंनी जोर लावला तरी काय हरकत नाही, काही होणार नाही. निलेश राणे असो नाही काही असो, तरी हे दोन भाव उतरले तर कोणाची ताप तिथं चालणार नाही. हे आम्ही शिवसैनिक हे आव्हान देतो. हा, हे आम्ही शिवसैनिक हे काढणारच. हा, निवडून काढणार मुंबईमध्ये. मतदानानं बूथवर जाऊन देखील तुम्ही यादा तपासा देखील उद्धव ठाकरे म्हणलेले आहेत. हो, तुम्ही काय भूमिका घेणार आहे? एक आजी म्हणून तुम्ही मतदान बूथवर जाऊन काय काम करणार? काम करणार म्हणजे यादी तपासणार, बघणार कोण कसा मतदान करतो कसा नाही हे बघितलं पाहिजे. पहिला मिशीनवर होतं, आता हे आमच्या डिस्ट्रिक्ट हे मतदान कागदावर झालं पाहिजे. हे मिशीनवर करतात ना, ते काहीतरी घोटाळा होतो त्यांनी. हा, हे मिशीनवर न करता कागदाचं हे केलं पाहिजे. हा, पेपरवर हे मतदान केलं पाहिजे, तरच हे चालू राहणार. हे आमचं वाक्य आहे. राज ठाकरे म्हणतायत महापौर आमचाच होणार. हा, महापौर आमचाच होणार. किशोरी पेडणेकर पहिली होती, त्याच्या मागं श्रद्धा जाधव होती महापौर. येते आता महापौर आमचाच बघणार, शिवसेनेचाच राहणार. हे मुंबईमध्ये शिवसेना पाहिजेच, आमची महापौर झालाच पाहिजे. आणि हे दोन भाव कट्टर एकदम दोन्ही विचाराने राहिले ना, तरी कोणाची माय लागली नाही पुढे यायची. हे आमचं शिवसेनेचं वाक्य आहे. हा, मुंबईमध्ये ज्या मुंबई महानगरपालिकेसाठी आता सध्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, तुम्हाला काय वाटतं? कारण की बरेच पदाधिकारी तुमच्या शिवसेनेचे शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत, पाहायला मिळत आहेत, आणि अशा वातावरणामध्ये ही महानगरपालिका निवडणूक होते, किती यश येईल असं वाटतंय तुम्हाला? यश येणारच. ते काय पैशाच्या जोरावर करते, की जनतेने पैशाच्या जोरावर काम करायचं नाही, हे आमचं वाक्य आहे. म्हणजे आम्ही म्हणत नाही असं पैसा घेऊन तुम्ही असं निवडणूक करू नका, ह्याच्यावर निवडणूक करा, बिन यांनी निवडणूक घ्या. हा, ते का पैसा वाटतात, कोणा 10,000 कोणा 5,000, ते आम्ही खरा शिवसैनिक आहे, तो पैसा घेऊन काम करीत नाही आहे. हा, आणि होणार ती शिवसेनाच येणार मुंबईमध्ये. किती काय होऊन द्या, शिंदे येऊन दे किंवा कुणी यायला तरी तिथं टाप चालणार नाही. हा, जनतेने आता साथ दिली पाहिजे, हे आमचं वाक्य आहे. जनतेने आता जागा होऊन हे केलं पाहिजे, नाहीतर मुंबईवर डोळा त्यांचा सल्यांचा आहे. आणि मुंबईचं वाटोला लावला, काय केलं मुंबईमध्ये? हा, हे शिंदे फडणवीस हे ते करून काय केलं? हा, अरे गाय गरीब मरतोय. हा, कोणा नोकऱ्या नाहीत, कोणा काय नाही, हे तर बघा ना.
हा काय मुद्दे गाजतील असं वाटतंय तुम्हाला महानगरपालिकेमध्ये मग? तरी मुद्दे मांडणारे मांडतीलच साहेब आमचे. हा ओके. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत आजच्या महायुतीच्या घोषणेवरती ठाकरे बंधूंच्या, ओदा पहाड और चुहा भी नाही निघला असा हा संगम आहे असं म्हणतायत फडणवीस. त्याने किती बोलून द्या, भुकून द्या, तरी काय होणार नाही. हा ते किती भुकले तरी दोन भाव एकत्र आहेत ना, तर कोणाचं तिथं टाप लागणार नाही, हे आमचं वाक्य आहे. परप्रांतीयांची किती भूमिका असणार आहे या निवडणुकीमध्ये? सगळ्यांची असणार. हा बहुतेक मुंबईमध्ये ठाणा, कल्याण, डोंबिवली, हा इकडे सगळे युती चालले होईत. आता साहेबांनी जिथं तिथं साहेब जात आहेत, एंटरी घेत आहेत, सगळ्यांना मार्गदर्शन दाखवतात. आता साहेब आमचे ना मोठ्या ह्यानी दोऱ्याने उतारलेले आहेत, तिथं जातील तिथं त्यांना जय जयकार करतात आहे. हा हे आमचं साहेबांचं वाक्य आहे. तुम्ही मागच्या काळातल्या आंदोलनामध्ये फायर ब्रँड आजी म्हणून ओळखले जातात. हो. काय प्लॅन असणार आहे निवडणुकीनिमित्त? पळण म्हणजे कशी तुमची रणनीती व्यूह नीती असणार आहे तुमच्या शिवसैनिकांची? कारण की शिवसेना तुमच्यामुळे जिवंत आहे, तुमच्या ज्येष्ठ शिवसैनिकांमुळे जिवंत. हो, ज्येष्ठ नागरिक म्हणजे पहिले बाळासाहेबापासून आम्ही खरी शिवसैनिक म्हणजे बाळासाहेबापासून आम्ही काम करतो. ते अजून आम्ही कट्टरच आहोत, आम्ही कुठल्या याला गेलेले नाही. बऱ्याच निवडणुका तुम्ही पाहिलेल्या आहेत. हा खूप पाहिलं. या वर्षीची निवडणूक कशी वेगळी वाटते तुम्हाला हे सांगा. हा थोडीशी वेगळी वाटते, पण त्याला टक्कर देतील आमचे कार्यकर्ते. हा काय रणनीती असणार आहे थोडं सांगा सविस्तर. थोडेशा हे पैशाचाच हे खेळ करतील, दुसरा काय होणार नाही. पण त्याला बी बंदोबस्त करतील काहीतरी. ओके. हो तळ कोकणामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतींचा भाव 25,000 प्रति मतदार गेला होता. हो. काय वाटतं पैसा किती महत्वाचा आहे? हा पैसा महत्वाचा नाही, हे महत्वाचं आहे. ही मुंबई टिकवली पाहिजे, हे महत्वाचं आहे. हा उद्या सकाळी गाय गरीब मुंबईमध्ये आहेत, कुठं बी नेऊन टाकतील. हा मुंबईमध्ये पहिल्यापासून जनता आहे, त्याची बी बघा ना काय. हा ते काय नाही, तुम्ही मतदान आले की तुम्ही निवडणुकीला पैसा वाटता, इकडे वाटता, काय त्याला आहे? त्याला महत्व नाही, काम करीन त्याला महत्व आहे. बऱ्याच वर्षांनी चाललेलं होतं की ठाकरे बंधू एकत्र व्हावं. हो. मनोमिलनानंतर एकत्र आले. हो कसं वातावरण वाटतंय? ना छान वाटतं आता वातावरण. दोन्ही भाव एकत्र असतात, एकत्र बोलतात, चालतात, चांगले काम करतात, चांगलं वाटतंय. आज मी दादरला जाणार होते, पण माझी तब्येत बरोबर नाही म्हणून मी गेले नाही दादरला. हा आनंद झाला. हा आनंद झाला. दोन्ही भाव एकत्र येऊन मार्गदर्शन केलं, सगळं काही केलं, बरं वाटलं जरा. आणि असंच दोन्ही भावाने एकत्र येऊन काम केलं पाहिजे, हे आमची इच्छा आहे. नाही मराठी जणांना काय आवाहन करा तुम्ही या निवडणुकीच्या निमित्त? मराठी असू कोण असू तरी ते आपले शिवसैनिकच आहेत. हा